द्वितीय वर्षाचे विद्यार्थी DC मोटर्स या थिअरी चॅप्टरचा अभ्यास करत आहेत। त्यातील महत्त्वाचा भाग आहे एक DC मोटर स्टार्टर। तर DC मोटर स्टार्टरच्या विषयी संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हा DC मोटर स्टार्टर खोललेला आहे। या स्टार्टरच्या भागांची नावं त्यांची ओळख झाली पाहिजे आणि त्यांची नावं त्यांना सांगता यायला पाहिजेत, म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत आणि विद्यार्थी त्याप्रमाणे प्रात्यक्षिकामध्ये भागांची ओळख करून घेत आहेत। स्टार्टिंग रेजिस्टर हां सांग, दाखवा कोणता आहे स्टार्टिंग रेजिस्टर। हे रेजिस्टन्स आहे, ते स्टार्टिंग रेजिस्टन्स आहे। सॉफ्ट आयरन स्लीपर स्टार्टिंग हँडल, स्टार्टिंग हँडल, स्पिरर पुढे हँडल कॉइल, पोर्टेबल रेजिस्टर, पुढे हँडल कॉइल। हे मॅग्नेट तयार होतो, याच्यामध्ये NVC आहे ही नो ओल्ड कॉईल। हिला सप्लाय मिळाल्यानंतर इथं चुंबक शक्ती निर्माण होते आणि हँडल इकडे आल्यानंतर तेव्हाच तिचं सर्किट पूर्ण होते। त्यावेळेस या हँडलला ही चुंबकीय कॉईल जी आहे, इथं चुंबकीय क्षेत्र तयार झालं ते धरून ठेवतं। चुंबक शक्ती नष्ट झाली की स्प्रिंग टेन्शनमुळे हँडल ऑफ स्थितीवर जातं। ही फायबरची प्लेट आहे, ॲस्बेस्टॉसची प्लेट आहे। ॲस्बेस्टॉसच्या प्लेटवर रेजिस्टर लावलेले आहेत, तर रेजिस्टर गरम होतात, प्लेट जळू नये त्याच्यासाठी ॲस्बेस्टॉस वापरलेला। ॲस्बेस्टॉस हा असा अवाहक आहे, जास्तीत जास्त करंट सहन करू शकतो, जास्तीत जास्त उष्णता सहन करू शकतो। याप्रमाणे एक एक पार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे। टर्मिनल आहे तिथे तीन आपले 1 2 3 4 टर्मिनल आहेत। हा लाईव्ह टर्मिनल, हा आर्मेचरचा, हा फील्डचा आणि हे न्यूट्रलचा। तर हा स्टार्टर आहे 4 पॉईंट स्टार्टर। या 4 पॉईंट स्टार्टरच्या भागांची ओळख हे विद्यार्थ्यांनी करून घेतलेली आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे समजलेलं आहे। धन्यवाद। हा विद्यार्थ्यांचा दुसरा ग्रुप आहे। या दुसऱ्या ग्रुपमध्ये यांना 3 पॉईंट स्टार्टर देण्यात आलेला आहे। हे बघा, या ठिकाणी 3 टर्मिनल आहेत, लाईव्ह, आर्मेचर आणि फील्ड। 3 टर्मिनल असल्यामुळे याला 3 पॉईंट स्टार्टर म्हणतात। इकडे आपण 4 पॉईंट स्टार्टर पाहिला आहे। आता यात वेगवेगळे भाग दिलेले आहेत। वेगवेगळ्या भागांमध्ये हँडल आहे, या हँडलला स्प्रिंग आहे, ओव्हरलोड रिले आहे, हा ओव्हरलोड रिले आहे, ही NVC आहे, त्याच्यामध्ये कोअर आहे। सर्किट पूर्ण झाला, जेव्हा हँडल इकडे नेला जातो त्यावेळेस NVCचं सर्किट पूर्ण होते, चुंबक शक्ती तयार होते आणि हँडल त्या चुंबक शक्ती जी आहे त्याला हँडल चिपकून राहते, धरलं जातं। ते मोटर चालू असेपर्यंत हँडल या ठिकाणी चिपकलेलं असते। चुंबक शक्ती नष्ट झाल्याबरोबर हँडलला सोडून देतं, ते ऑफ स्थितीवर येते ते। याप्रमाणे तर हा ओव्हरलोड रिले, NVC म्हणजे प्लंजर याला म्हणूया आपण, हँडल आहे, ही फायबरची प्लेट आहे, प्लेटवर हे स्टड आहेत आणि हे टर्मिनल आहेत। त्याच्यानंतर स्टार्टिंग रेजिस्टन्स जे आहेत, हे रेजिस्टन्स जे आहेत ॲस्बेस्टॉसच्या प्लेटवर देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांनी सर्व पार्टचा अभ्यास केलेला आहे, पाहून घेतलेले आहेत आणि त्यांचे ओळख करून घेतलेली आहे। DC मोटर स्टार्टरमधील भागांची ओळख, भागांची नावे असा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे समजून घेतला आहे। धन्यवाद।